तरी तो माझा पुतण्या आहे, पण याची गाणी मी भरपूर ऐकलेली आहे. हा कविताही करतो आणि स्वराची कविता ऐकतो. दोन मिनिटांमध्ये कार्यक्रमाच्या आजच्या दुसरीविषयी सांगतो. गीत ऐकायचं. हा तुझा पहिला प्रोग्राम आहे हा. त्याच्या नेहमी भारावून घेऊ म्हणजे वर्किंगच्या याच्यामध्ये असताना सुद्धा थोडंसं वेगळं व्यक्तिमत्व वाटतं, म्हणून मी लगेच वर्णन करून पाहिलं ही मूर्ती तेव्हाच मी अटॅचमेंट तेव्हा सुरू झाली होती. मग त्यांनी मला सांगितलं की मी या स्टेशनला पहिल्यांदा या एरियात आलेला माणूस शेगाव नाव सुद्धा ऐकलेले नव्हते. खामगावला मला बाबा माझी पहिली पोस्टिंग झाली आहे असं त्यांनी सांगितलं. मला खूप बरं वाटलं. झाला खामगाव स्टेशनला एक चांगला मौका मिळाला आणि मी तुम्ही सांगितलं की बाबा खामगाव स्टेशनला पोस्टिंग झाली खूप आनंदाची गोष्ट आहे. ते डेप्टी एसएसची एक स्वप्न असते की कधीतरी मी खामगाव स्टेशनला काम करावं. खामगाव स्टेशनला ज्याने पहिल्यांदा काम केलं तो कुठल्याच क्षेत्रात फेल्युअर राहत नाही. तो मग कोणत्याही स्टेशनला गेला, समजा बुकशेडवाल्या स्टेशनला गेला तरी इथे असे ग्रुप बसलेले आहेत की जे आपल्याला बुकशेडचं पूर्ण नॉलेज देतात. बुकिंगवाला स्टाफ आहे आणि अटॅच ऑफिस जेव्हा होतं खास करून तेव्हा तर रिझर्वेशनचे नियम, रिफंडचे नियम, इथे कसं करायचं, काय करायचं, आपल्या ऑपरेटिंगच्या कामात तर कोणत्याही स्टेशनला माणूस परफेक्ट होतो आणि बाकी गोष्टींसाठी लागणारं नॉलेज खामगाव स्टेशनला मिळते. असं म्हणतात जलमण्याचं फिजिकल वर्किंग आहे असं म्हणतात, पण ऑपरेटिंगचं काम कोणीही करून घेईल कारण ऑपरेटिंगमध्ये आपला जन्म झाला. पण हे बाकीचं जे काही ज्ञान मिळते ते खामगाव स्टेशनला. म्हणून मी म्हणतो की खामगाव स्टेशनला काम केलेला मला खूप लकी, त्याला आराम पण मिळतो आणि नॉलेज पण मिळतं. तर अशा रीतीने पुण्याचं पहिलं पदार्पण झालं. यानंतर 2-3 वर्ष मग मी शेगावला होतो, जन्मला आलो. ओळख होती, प्रत्येकाची ओळख होती, सगळ्या स्टाफची ओळख होती. पण माझं सुदैव असं की माझ्या रिटायरमेंटला 1 वर्ष बाकी असताना मला खामगाव स्टेशन मिळालं आणि ते स्टेशन मॅनेजर म्हणून मिळालं. मग तर ते वेगळं नाव तयार झालं. मी पालक माझे मुलं. मग तो जिव्हाळा होता, त्याचा प्रत्यक्ष अनुभव होता की मी स्वतःला स्टेशनपासून वेगळं झालेलं म्हणायचं नाही आणि तुम्ही सगळेजण सुद्धा मला ती उलूक जाणवू देत नाही. अधिकारांनी सांगायचं आणि तुमच्या प्रत्येक मागणीचा जसा मुलगा मागतो ते वडिलांना आणि आपण